तर मित्रांनो आता मी सायकल घेण्यासाठी गेलो होतो, म्हणजे तर मित्रांनो हा बघा, हा काय स्टोव आहे, हा बघा कॅम्पिंग गॅस स्टोव, पण याच्याला काही गॅसचा बाटला आलाच नाही. सो हाय व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सकाळी आज का ब्लॉग सुरू केलेला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा सकाळीच का केला आहे तर तुम्हाला सांगतो. मी आता चाललोय बोईसरला आणि बोईसरला एक वस्तू घेण्यासाठी चाललोय, ती तुम्हाला नंतर तिथे जाऊन सांगेन. आज फायनली घ्यायची तर नाही मिळत, फक्त बघून यायची आहे म्हणजे काय कसे आहे ते, आणि नंतर तुम्हाला सांगेन नेमका आपला प्लॅन काय आहे. तो आपला जबरदस्त असा प्लॅन चाललेला आहे आता, म्हणजे जाम मोठा, तुम्हाला नंतर माहिती पडेलच. आता काही जे पण काही वस्तू लागतात ना त्या मी ऑर्डर केलेल्या आहेत, ते आल्यानंतर तुम्हाला मी त्याचा पूर्ण रिव्ह्यू देईन आणि कुठली वस्तू घ्यायला चाललोय ना ते तुम्हाला दाखवेन. तर आता मी फटाफट रेडी होतो, तयारी होतो, चला. तर मित्रांनो फायनली रेडी झालेलो आहे, आता निघतोच थोड्या वेळानं. आणि आपल्याला तिथे नेमकी काय वस्तू घ्यायला जायचे ना हे तुम्हाला तिथेच केल्यावर दाखवेन. आणि जी पण काय वस्तू घेतो ती आपला एक पार्टनरच आहे, म्हणजे मित्रच आहे, ओळखीचा आहे, त्याच्याच जवळ चाललो घेण्यासाठी. आणि तिथे तुम्हाला दाखवेन नेमका कुठली वस्तू घेतो ना ते. तर तोपर्यंत तुम्ही वेट करा आणि आपण काय नेमका तबाही मचावणार आहात ना हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच. सो मित्रांनो घरून तर निघालेलो आहे, बाकी रस्त्यात आता काय आज पाऊस थांबलेला आहे, पण आता यायला लागलाय थोडा थोडा आयचा गावात. जसा घरून निघालो तसा पाऊस सुरू झालेला आहे. हा बघा, एवढा टाइम काय थांबलेला होता, आता पोट भरायला लागेल रेनकोट. अजून काही स्वेटर नाही घातलेला आहे, जास्त पाणी येईल तेव्हाच घालेन. बाकी मोसम काय भारी आहे, एक नंबर हवा. आणि भरपूर दिवस झाले आपण काय व्हिडिओ शूट केला नाही असा हायवेचा आणि असा नजाऱ्याचा. आज थोडाफार शूट करतो, बाकी भेटूया बोईसरला. सो मित्रांनो आता मी जवार फाट्यावरती पोहोचलेलो आहे आणि आता थांबलो होतो थोडा वेळ पेट्रोल भरण्यासाठी गाडीमध्ये. आणि हा बघा जवार फाटा, हा बोईसरवरून जायचं आपल्याला बोईसरला. तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज मी बोईसरला चाललो आहे. आणि रस्ता काय इतका बेकार झाला आहे ना का सांगू नका, खरंच खूप बेकार झाला आहे. नुसते खड्डे खड्डे आहेत रस्त्यामध्ये. मला वाटलं चांगला रस्ता असेल, काय सांगू. आता बोईसरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता मी चाललोय शॉपवरतीच, त्याच्या आता ब्रिजच्या मागेच आहे इकडे. आणि आता ते लोकेशन पाठवत आहेत आणि लोकेशन बघून नंतर जातो तिथे. तर मित्रांनो लोकेशन आलेले आहे आणि आता लोकेशनवरती मी चाललो आहे. आणि दुकानात तर काय भरपूर दाखवत आहेत, परंतु बघूया. त्यांनी भारत सायकल असं शॉपचं नाव सांगितलेलं आहे. आणि आता मी मार्केटच्या जस्ट थोड्याशा पहिलेच आहे इकडे. आणि थोडंसं पुढे गेलं ना की इथून मार्केट स्टार्ट होतं. तर मित्रांनो मी पोहोचलेलो लोकेशनवरती आणि इकडेच कुठेतरी त्याचे दुकान आहे, आता मी शोधतो. आणि बाकी काय अशी लोकेशन आहे मार्केटच्या इथली ही, आणि तुम्हाला दाखवतो पुढे मग. तर मित्रांनो आता मी सायकल घेण्यासाठी गेलो होतो, म्हणजे फक्त बघण्यासाठी काय कुठली चांगली असेल ती राईडसाठी आपल्याला. कारण की आपण आता मी ते बघा तिथे शॉप आहे मुंबई सायकल, ते इथे शॉप आहे थोडंसं मार्केटच्या पुढे आल्यावर इथे. तर मित्रांनो मी फक्त बघण्यासाठी गेलो होतो तिथं, आणि काही दिवसानंतर घ्यायची आहे मला, त्याच्यामुळं बघायसाठी गेलो होतो. आणि आपण एक लवकरच नवीन राईड स्टार्ट करणार आहोत त्याच्यामुळं. आणि बाकी सामान बिमान घ्यायला चालू आहे, मला फुल व्हिडिओ त्याचा येणारच आहे. आणि आता बोईसरवरून जातो मी रिटर्न, मला जायचं आहे मनोरला तिथे, कारण की एक सामान आलेलं आहे ते आणण्यासाठी चाललो. बोईसरला तिकडे ऊन पडलं आहे आणि इकडे बघा इकडे पाऊस पडतोय. हा बघा सगळा रस्ता काय ओलाच आहे. तर मित्रांनो फायनली पार्सल घेतलेलं आहे, दाखवतो. हे बघा हा एक आहे आणि हा एक पिशवीमध्ये ठेवलेला आहे, कारण की माझ्याकडे बॅग नाही म्हणून. हा एक आहे आणि बाकी हा एक आहे. तुम्हाला घरी जाऊन अनबॉक्सिंग करून दाखविण्याची नेमकं काय आहे हा. तर आता घरी जातो. तर मित्रांनो आता जस्ट मी घरी पोहोचलेलो आहे आणि आता नेमकी मी कुठली कुठली पार्सल मागवलेत ना तुम्हाला दाखवतो. तर आता माझ्याकडे 2 पार्सल आलेले आहेत, एक हा आहे आणि एक हा आहे बॉक्स. हा बघा 2, पण याच्यातला तुम्हाला एक बॉक्स आहे त्याची अनबॉक्सिंग करून दाखवेन. आणि जो दुसरा आहे हा बघा हा खूप मोठा आहे, तर याची अनबॉक्सिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेन, त्याची पूर्ण डिटेल कसं आहे ती दाखवेन सगळं. आणि आता तुम्हाला मी याच्यामध्ये काय आहे ते दाखवतो. तर बॉक्समधून काढलेला आहे, हा आहे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं. हे बघा, आणि ह्या बॉक्समध्ये काय आहे नेमकं बघा. हा बघितलं काय, ह्याच्यावरून तुम्ही समजत असाल का नेमकं याच्यामध्ये काय आहे ते. आतमध्ये दाखवतो. तर मित्रांनो हा बघा, हा काय स्टोव आहे, हा बघा
कॅम्पिंग गॅस स्टोव, पण याच्याला काही गॅसचा बाटला आलाच नाही. त्याचा मी अलग ऑर्डर केलेला आहे. फक्त हा एकच आलेला आहे. आणि याच्यामध्ये काय नेमकं आहे याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवेन मी. आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन याची अनबॉक्सिंग कशी काय आहे ती. चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.